नमस्कार. विद्यालयाच्या ऑनलाईन शिक्षणामध्ये आपलं स्वागत आहे. आपला विषय आहे मॅथमॅटिक्स वर्ग म्हणजे स्टँडर्ड 5th स्टँडर्ड. आजचा युनिट आहे रोमन न्यूमरल्स. वी हॅव ऑलरेडी लर्न अबाउट देवनागरी न्यूमरल्स अँड इंटरनॅशनल न्यूमरल्स इन प्रिव्हियस क्लास. म्हणजेच 4थीपर्यंत आपण सर्वांनी देवनागरी संख्याचिन्हे आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांचा अभ्यास केलेला आहे. तुम्हा सर्वांना 1 ते 100पर्यंतचे देवनागरी लिपीतील अंक माहितीच आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हेसुद्धा माहितीच आहेत. चला तर मग या टॉपिकवरती एक छोटासा होमवर्क मी देत आहे, तो करायचा आहे. राईट देवनागरी न्यूमरल्स फ्रॉम 1 to 100 इन फिगर्स अँड वर्ड्स. म्हणजेच देवनागरी संख्या चिन्ह 1 ते 100पर्यंत अंकात आणि अक्षरात लिहायची आहेत. तसेच राईट इंटरनॅशनल न्यूमरल्स फ्रॉम 1 to 100 इन फिगर्स अँड वर्ड्स. याचाच अर्थ आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह 1 ते 100 अंकात आणि अक्षरामध्ये इंग्रजी अंकामध्ये आणि इंग्रजी वर्ड्समध्ये लिहायची आहेत. सांगितलेला होमवर्क तुम्ही पूर्ण केला असेलच. आता आपण रोमन न्यूमरल्स या टॉपिककडे जाणार आहोत. नाव टुडे वी आर गोइंग टू लर्न टॉपिक रोमन न्यूमरल्स. आता हे रोमन न्यूमरल्स काय असतात? हे एक टिपिकल संख्याचिन्ह असतात. जसे देवनागरी संख्याचिन्ह आहेत, इंटरनॅशनल न्यूमरल्स आहेत, तसे रोमन न्यूमरल्स असतात. ते विशिष्ट पद्धतीने लिहिले जातात, म्हणून त्याचा वेगळा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात इंग्लिश नंबर्स 1, 2, 3 आणि त्याच्या खालोखाल एक सिंगल रेषा आहे, 2 रेषा आहेत, 3 रेषा आहेत. या चिन्हांचा नेमका अर्थबोध काय? तर हेच चिन्ह रोमन न्यूमरल्स म्हणजेच रोमन संख्याचिन्ह आहेत. इंग्रजी अक्षर आय म्हणजे 1. 2 या संख्येसाठी इंग्रजी अक्षरातील 2 आय लिहिले जातात. तर 3 या नंबरसाठी इंग्रजी अक्षरातील अल्फाबेट्समधील 3 आय, ट्रिपल आय हे 3 साठी आपण लिहितो. मुलांनो, या रोमन न्यूमरलचे 1 ते 10 मध्ये 3 गट पडतात. पहिला गट 1 ते 3चा, दुसरा गट 4 ते 8चा आणि तिसरा गट 9 आणि 10चा. असे 1 ते 10 मध्ये 3 गट पडतात. पैकी आपण 1 ते 3चा अभ्यास केला आहे. आता आपण 4 ते 8 या गटाचा अभ्यास करूयात. नाव हाऊ टू राईट 4, 5, 6, 7 and 8 इन रोमन न्यूमरल्स. 4, 5, 6, 7 आणि 8 ही संख्या रोमन संख्याचिन्हामध्ये कशी लिहिली जातात? तर त्याचा एक विशिष्ट गट आहे, तुम्ही स्क्रीनवर पाहतच आहात. 4 म्हणजे 5 पेक्षा कमी, 1 ने कमी, म्हणून आय आणि व्ही हे संख्याचिन्ह 4 साठी वापरलं जातं, 4 साठी वापरलं जातं. फॉर 5 इंग्लिश लेटर व्ही हे वापरलं जातं. फॉर 6 is denoted by V and I.
5 आणि 1 6. 5 साठी V वापरलं जातं, 1 साठी I म्हणून VI. 7 साठी 7 म्हणजेच 5 अधिक 1 अधिक 1 म्हणून VII 7. VII म्हणजे 7. 7 अशा पद्धतीने दर्शविला जातो. 8 8चा अर्थ पुन्हा तोच होतो. 8 साठी V आणि III. आता V आणि III अशाच पद्धतीने का लिहिलं जातं? कारण V म्हणजे 5, 1 साठी 1, दुसऱ्या 1 साठी 1, तिसऱ्या 1 साठी 1, 5 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 असे मिळून 8 होतात. म्हणून VII हा 8 म्हणून दर्शवला जातो. विद्यार्थ्यांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल 4, 5, 6, 7 and 8 हे रोमन न्यूमरल्समध्ये कशा पद्धतीने दाखवले जातात आणि दर्शविले जातात. आता तिसरा गट म्हणजे 9 and 10 हा तिसरा गट आहे. हे कशा पद्धतीने दाखवले जातात याचा अभ्यास करूयात. 1 ते 10 1 to 10 डिजिटमधील थर्ड ग्रुप ऑफ रोमन न्यूमरल्स इज 9 and 10. 9 means less than 10. 10 पेक्षा 1 ने कमी, म्हणून Xच्या अगोदर I अशा पद्धतीने लिहिला जातो. समजते का बाळांनो? Xच्या अगोदर I म्हणजे X पेक्षा 1 ने कमी, म्हणून IX हा 9 साठी दर्शविला जातो. 10 मीन्स 10. 10 इज अ फुल डिजिट. 10 पूर्ण आहे, म्हणून X हा संख्याचिन्ह, X हे संख्याचिन्ह 10 साठी वापरलं जातं. लक्षात येतं आहे? 9 साठी IX, 10 साठी X. Now you all come to know that Roman numerals from 1 to 10. तुम्हा सर्वांना आता समजलं असेल 1 ते 10 पर्यंत रोमन संख्याचिन्हे कसे लिहिली जातात आणि ती कशी ओळखली जातात. तुम्ही सहज वरच्या चार्टमध्ये पाहू शकता. 1 साठी सिंगल I, 2 साठी डबल I, 3 साठी ट्रिपल I, 4 साठी I and V म्हणजे V पेक्षा 1 कमी, म्हणून IV. 5 साठी V इंग्रजी अक्षर V. 6 साठी 5 अधिक 1 6 म्हणून VI. 7 साठी V प्लस 1 प्लस 1 म्हणून VII. 8 साठी 5 नंतर 3 रेषा आहेत. 5 अधिक 1 6 अधिक 1 7 अधिक 1 8 3 रेषा म्हणून VII असे VIII. तिसरा गट आहे 9 and 10. 9 साठी 10 पेक्षा 1 ने कमी, म्हणून IX. कोणत्याही रोमन संख्येच्या अगोदर लिहिलं गेलं एखादं लेटर I तर तो 1 ने कमी असतो, म्हणून IX 9. आणि शेवटचा पूर्ण 10 म्हणून X. अशा पद्धतीने तुम्हाला रोमन न्यूमरल्स 1 to 10 लक्षात आलेली असतील, समजले असतील याची मला खात्री आहे. चला तर मग नेमके रोमन न्यूमरल्स कशा पद्धतीने तयार झालेले आहेत ते एक्सपांडेड फॉर्म टेबलच्या माध्यमातून आपण शिकूयात. तुम्हाला स्क्रीनवर एक चार्ट दिसत असेल. रायटिंग रोमन न्यूमरल्स विथ एक्सपांडेड फॉर्म टेबल. एक्सपांडेड फॉर्म टेबल म्हणजे काय, तर विस्तारित रूपात रोमन संख्याचिन्ह कशी आहेत ते नेमकं आपल्याला पाहायचे आहे.
त्यासाठी 3 कॉलम आहेत पहा. पहिल्या कॉलममध्ये रोमन न्यूमरल्स, दुसऱ्या कॉलममध्ये एक्सपांडेड फॉर्म आणि तिसऱ्या कॉलममध्ये इंटरनॅशनल न्यूमरल्स. तर पहा, रोमन न्यूमरल्स 1 त्याचा एक्सपांडेड फॉर्म काय आहे 1, म्हणून त्याला इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये सुद्धा एकच लिहिला जातो, 1 लिहिला जातो. नाव रोमन न्यूमरल्स 2 लाईन्स आर ड्रॉन ऑन द स्क्रीन. What is the expanded form of 2? 1 plus 1. It means 2. Next Roman numerals is 3. 3 is actually expanded form is 1 plus 1 plus 1, and 1 is denoted by single I. That's why triple I is denoted for the Roman numerals 3. 3 साठी आपण ट्रिपल आय लिहितो. पुढचा गट पहा. पुढचा रोमन न्यूमरल आहे 4. रोमन संख्या चिन्ह 4. 4 म्हणजे काय, तर 5 पेक्षा 1 ने कमी. 5 पेक्षा 1 ने कमी, म्हणून आपण 4 ला व्हीच्या अगोदर 1, व्हीच्या अगोदर 1 म्हणजे 5 ला 1 कमी आहे, म्हणून आपण आय व्ही हे रोमन न्यूमरल्स 4 साठी लिहितो. 5 साठी इंग्लिश लेटर व्ही पूर्ण आहेत, 5 आहे म्हणून 5. 6 मात्र 5 प्लस 1 आहे, म्हणून व्ही सिंगल आय 6. 7लाही तसंच व्ही 1 1 म्हणजेच 5 प्लस 1 अधिक 1 7 होतात, म्हणून 7. 8 साठी काय होतं व्ही ट्रिपल आय. याचा अर्थ काय होतो 5 प्लस 1 प्लस 1 प्लस 1, 5 नंतर 3 वेळा 1 आहेत, म्हणून व्ही ट्रिपल आय 8. 9 आणि 10 साठी आय एक्स आणि एक्स. याचा एक्सपांडेड फॉर्म काय आहे की 10 मायनस 1. 10 मायनस 1 म्हणजे काय होतं तर 9 येते उत्तर. 10च्या अगोदर 1, 10 वजा 1 आहे म्हणून 9, म्हणून 1च्या अगोदर 1 लाईन आय एक्स. आणि शेवटचा रोमन न्यूमरल आहे 10 म्हणजेच एक्स. अशा पद्धतीने आपण 1 to 10 रोमन न्यूमरल्स आणि त्याचा एक्सपांडेड फॉर्म आत्ता पाहिलेला आहे. एक्सपांडेड फॉर्मवरून आपल्याला लक्षात येतं की नेमकं रोमन न्यूमरल्स कशा पद्धतीने तयार झालेले आहेत. 1 to 10 पर्यंत रोमन न्यूमरल्स कशा पद्धतीने तयार झाले याचा आपण अभ्यास केला. आता दुसऱ्या टेबलमध्ये 11 to 20 रोमन न्यूमरल्स कसे तयार होतात, त्याचा एक्सपांडेड फॉर्म कसा आहे तो या चार्टमध्ये दिला आहे. एक्सपांडेड फॉर्मवरूनच रोमन न्यूमरल्स तयार होतात ही खुणगाठ आपल्या मनात रुजवायची आहे. यावरून आपल्याला सोप्या पद्धतीने रोमन न्यूमरल्स लक्षात ठेवण्यासाठी आणि लिहिण्यासाठी सोपं जातं. पहा, 11 म्हणजे 10 अधिक 1 एक्स आणि 1 11. 12 म्हणजे काय तर 10 प्लस 1 प्लस 1 12, म्हणून एक्स डबल आय. अशा पद्धतीने 13 साठी 14 साठी 15 साठी अगदी 19 साठी आणि 20 साठी सुद्धा वापरलं जातं. 20 साठी काय केले आपण तर 10 अधिक 10 10 अधिक 10 म्हणजेच एक्स एक्स, म्हणून डबल एक्स आपण वापरलेलं आहे. ते जर 30 साठी वापरायचं झालं तर कसं होणार ट्रिपल एक्स. व्हेरी गुड, ट्रिपल एक्स. अशा पद्धतीने आपण 1 ते 20 पर्यंतचे संख्या चिन्हांचा अभ्यास केलेला आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 1 ते 20 पर्यंतचे रोमन न्यूमरल्स आज शिकलेला आहात. नेमकं आज आपण काय शिकलो, वी लर्न रोमन न्यूमरल्स फ्रॉम 1 to 20. आणि ते नेमके कसे तयार झालेत ते एक्सपांडेड फॉर्मवरून आपण समजून घेतलं. तर तुम्ही काय करायचं आहे आज हे दोनही
टेबल व्यवस्थित लिहून काढायचे आहेत, त्याचा अभ्यास करायचा आहे, त्याचा सराव करायचा आहे आणि समजल्यानंतर पुढील होमवर्क पूर्ण करायचा आहे. तुमच्या चार्टवरती स्क्रीनवरती दिसत आहे होमवर्क काय आहे. तो होमवर्क घरी व्यवस्थित पूर्ण करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज रोमन न्यूमरल्स हा टॉपिक आज पूर्ण केलेला आहे. आपण 1 to 20 रोमन न्यूमरल्स कसे असतात त्याचा अभ्यास केलेला आहे. तुम्ही होमवर्क पूर्ण कराल अशी आशा करतो आणि मी इथे थांबतो. धन्यवाद.